ते आमचं असं ठरलं की नाही बाबा ठीक आहे, जे काय कमवू 5,000 कमवू, नाही तर 50,000 कमवू, नाही तर 5 लाख कमवू, जे काय कमवू ते शेतीमधनं कमवू, हे आमचं ठरलं फिक्स. नोकरी करायची नाही, नोकरी करायची नाही आणि बिलकुल त्याकडे मागे वळून पाहायचं नाही. ताई म्हणजे नर्स आहे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, तर तिच्या आजूबाजूला त्या बायकांच्या चर्चा व्हायच्या. त्या म्हणायच्या की कसं, अगं तुझा पोरगा तर एवढा हुशार आहे, कसली काय धंदे करतो, काय करणार आहे, शेती करणार आहे किंवा काय करणार, त्याला फिक्स नाही आहे त्याचं अजून. तर असं आजूबाजू कळलं की आमच्याकडे काळा दगड फार मोठ्या प्रमाणावरती आहे. तर बोललं की आपण यार स्टोन क्रशरचा बिझनेस करू शकतो का, तो ट्राय करून बघूया. त्यामध्ये जमलं नाही. त्याच्यामध्ये 1 लाखाचं मशीन सेकंड हँडमध्ये परत ते थर्ड हँड करून 1 लाखामध्ये विकून टाकलं. त्याच्यामध्ये लाखभर रुपये वडिलांचे मी फुकट घालवले आणि जे आहे ते जे फुकट घालवले ते फुकटच घालवले. ते एक कळलं की आपण 1 महिना 1.5 महिना मेहनत केली तर आपल्याला एवढे पैसे सुटू शकतात. हा त्याच्या मागचा व्ह्यू मला कळला आणि तेव्हा ते डेव्हलप झालं की व्हॉट इज एंटरप्रेन्योरशिप आणि व्हॉट इज बिझनेस. मातीमध्ये हात घालायची जर आपली तयारी असेल तर 100% पैसे भेटतात. नमस्कार, माझं नाव मिथिलेश हरिश्चंद्र देसाई. मी राहणार लांजा, रत्नागिरी जिल्हा. आता रत्नागिरी जिल्हा म्हटलं किंवा कोकण म्हणालं तर आपल्याला ते पर्यटन किंवा ते फार ग्रीनरी ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि मी त्या भागातनं आलेलो आहे. कोकण तसं बघायला गेलं तर निसर्गाच्या बाबतीत फार सुजलाम सुफलाम आहे, पण उद्योग क्षेत्रामध्ये फार पाठीमागे आहे कोकण बघायला गेलं. आणि त्या जागेमध्ये किंवा त्या भागामध्ये करणाऱ्या गोष्टी खूप साऱ्या आहेत. हे मला तेव्हा खूप अगोदर नाही कळलं, पण ते आत्ता कळायला लागलं. माझे वडील नेहमी म्हणतात की कोकणी सोन्याची खाण आहे, तिथं तुम्ही जे टाकाल ते रुजून येईल आणि ते फक्त ज्याला समजलं त्यालाच त्यातनं उत्पन्न आणि चांगल्या गोष्टी भेटू शकतात. मी 10वी पर्यंत लांजामध्ये शिकलो, इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकलो. आई वडील पहिल्यापासून चांगले फिजिबल होते, मला अगदी त्यांचा सपोर्ट कायमस्वरूपी राहिला. मी सिंगल चाइल्ड असल्यामुळे मला भाऊ बहीण कोण नाही, त्यामुळे त्यांनी जे सगळे ते लाड पुरवले होते माझे. 10वी पर्यंत तिथं शिक्षण झालं चांगलं, अगदी 91% मी तिथनं पासआउट झालो कॉलेजमधनं. आणि नंतर असं होतं की AIEEE, IIT JEE हे 2009-10च्या काळामध्ये फार बूमिंग होतं तेव्हा. आणि त्यामुळे कसं केलं की आपण की बाबा शोधात सुरू झालं की बाबा कोट्याला जायचं का, राजस्थान कोट्याला जायचं का किंवा काय करायचं. मध्ये राजस्थान कोट्याचे व्हिजन कोटा म्हणून एक तिथं कराडमध्ये त्यांचं एक कोचिंग क्लासेस होते, मग ते जॉईन केले. मग तिथं IITH आणि AIEEE क्लासेस सुरू केले अलॉंग विथ माझं SGM आहे चांगल्या कॉलेज सद्गुरू गाडगे महाराज रयत शिक्षण संस्थेचे जे कॉलेज आहे तिथं ॲडमिशन घेतलं. आणि रुटीन लाईफ सुरू होती, EEEचे क्लासेस वगैरे सुरू होते. बरेच अप्स अँड डाऊन्स त्या दरम्यान देखील आले. 12th पासआउट झालं, 12th फॉर्च्युनेटली चांगल्या मार्कने पास झालो. पण एक होतं की वडिलांचं आणि माझं एक पहिल्यापासून एक ब्रॉड व्ह्यू असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की नॉर्मल इंजिनिअरिंग करायची नाही. माझं काय म्हणजे हे नव्हतं, फक्त म्हणजे बाबा एक इंजिनिअरिंग हाच कल होता. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायची किंवा मेकॅनिकल करायची, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC करायची, बऱ्याच गोष्टी होत्या. पण ते काही नाही करायचं, काहीतरी वेगळं करायचं. मग ते एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी ट्राय केलं, पण त्याला फार हाय लेवलचे मार्क्स लागत होते, तेवढे मला नव्हते. नंतर मग नेव्हीसाठी ट्राय केलं, नेव्हीसाठी झालं होतं. पण नेव्हीसाठी कसं झालं, एकटा पोरगा आहे, 6 महिने बाहेर राहणार, 6 महिने इथं राहणार, त्या आई वडिलांचं आमचं जमत नव्हतं त्या गोष्टीवरती एक संगनमत, त्यामुळे ते सोडलं. मग आलंय ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा राहुरी विद्यापीठ. राहुरी विद्यापीठ बघायला गेलात तर राहुरी विद्यापीठनेच खरं मला घडवलेलं आहे, कारण की तिथनं माझी खरी जर्नी सुरुवात झालेली आहे. राहुरी विद्यापीठ कसं आहे की भारतातलं ते 2 नंबरचं ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी होती त्या टायमिंगला आणि ते फार बूमिंग होतं. आणि राहुरी विद्यापीठ म्हटलं की आपल्यासमोर लगेच येतात की बाबा MPSCचे स्टुडंट्स, हा अधिकारी, तो अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, PSI ह्या गोष्टी आपल्यासमोर येतात. आणि तोच आपल्या डोक्यामध्ये तेव्हा होता. राहुरी विद्यापीठ म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा भाग, पुणे ते कोल्हापूर एवढं फिरलो होतं, त्याच्या पुढे कधीच गेलो नव्हतो. वडील आणि मी फर्स्ट टाइम राहुरी विद्यापीठात गेलो. तिथं ॲडमिशन झाली आणि चांगले मार्क्स असल्यामुळे फर्स्ट राऊंडला ॲडमिशन झाली. 33,000 मध्ये 14 मेरिट लिस्टला नंबर होता आणि ते एक फॉर्च्युनेट चांगली गोष्ट होती. आणि अगदी मग पहिल्या वर्षी CR होता. तर बेसिकली माझे सगळे शिक्षण हे इंग्लिश मिडियमला झाल्यामुळे आपण पहिल्यापासून कसं ते ओपन माइंडेड थिंकिंग, ब्रॉड माइंडेड, म्हणजे असं काय म्हणतात ते ओपननेस असतो बऱ्यापैकी. पण राहुरी विद्यापीठ म्हटलं की डिसिप्लिन आलं, तिथं स्ट्रिक्ट फार मोठ्या प्रमाणावरती आहे. तिथं रॅगिंग होत नाही, पण रॅगिंगचा ही जी पद्धत आहे दॅट इज द डिसिप्लिन, ते स्वतःमध्ये आणण्यासाठी होतं. मग CR होतं फर्स्ट वर्षी. तर त्यामुळे आपल्याला कसं आहे, लहानपणापासून कोकणात राहिलेलं, कोकणाचं ओपन वातावरण, मग ते फॉर्मल्स घालणं, फॉर्मल पॅन्ट्स घालणं, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी होत्या, ह्या जमत नव्हत्या. त्या वर्षभर ढकलल्या, ते केल्या. मग 3rd इयर फायनल इयर झालं. फायनल इयर नंतर तोपर्यंत फोकस क्लिअर झाला होता. 3rd इयरपासून हे ठरवलं की आपल्याला UPSC करायची, आपल्याला सुपर क्लासहून अधिकारी व्हायचं. दॅट वॉज फायनल. आणि वडिलांची आणि आई वडिलांची तीच इच्छा होती, कारण की बाबा सगळ्यांना वाटायचं की हुशार पोरगा आहे तर हे करू शकतो आणि करेल. तर जसं माझं पासआउट झालं, मग तसं लगेच घरी येऊन नंतर दिल्लीला गेलो. जो टॉप मोस्ट क्लासेस, कोचिंग क्लासेस वाजीराम अँड रवी दिल्लीला, करोल बागला, सगळ्यांना माहिती असतील. तर तिथं ॲडमिशन घेतलं, तिथं क्लासेस घेतले, भली मोठी फी भरली तिथं जाऊन, वर्षभर क्लासेस केले. ऑप्शनल काय घ्यायचा, बरेचशा लोकांचा प्रॉब्लेम, तो जॉग्राफी घेतला. जॉग्राफी कसं, त्याच्यामुळे कशी एक बाबा आपल्याला निसर्गाची आवड होती पहिल्यापासून, एक बेसिक मान, त्यामुळे जॉग्राफी ऑप्शनल घेतला.
असं काही ठरवून वगैरे काहीच नव्हतं. मग ऑप्शनल जिओग्राफी झाल्यानंतर मग नंतर UPSCचं प्रिपरेशन केलं. 1-1.5 वर्ष दिल्लीमध्ये होतो. पहिल्या वर्षी प्रिलिम्स दिली, प्रिलिम्स क्वालिफाय नाही झाली, कारण की आपल्याला वाटतं ते कॉन्फिडन्स खूप असतो, पण ते ॲक्च्युअली त्या एक्झामच्या टायमिंगला आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. नाही झाली. नेक्स्ट इयर पण आपण ट्राय केलं, त्या प्रॉपर आपल्याला सक्सेस बऱ्यापैकी भेटत होतं. पण त्यानंतर काय झालं की दिल्लीमध्ये का राहायचं, तिथं खर्च पण फार मोठ्या प्रमाणावरती होता. त्यामुळे नंतर आपण रिटर्न आलो इकडे आणि पुण्यामध्ये राहायला सुरुवात केली. मी अगदी सदाशिव पेठेत राहिलो, वारजामध्ये राहिलो. काय 6 महिने वर्षभर प्रिपरेशन केलं आणि त्यानंतर एक दिवस दिवाळीचा टायमिंग होता, तेव्हा मी घरी गेलो. त्या मला बाबांनी विचारलं की बिट्टू बाबा तुला काय करायचं आहे, की बाबा नक्की नोकरीच करायची आहे, नक्की अधिकारीच व्हायचं आहे, की बाकी दुसरं काय करायचं आहे. आणि वडिलांचं कसं, त्यांचाही पहिल्यापासून मोठा आस्पेक्ट असल्यामुळे त्यांनी जागा घेऊन ठेवली होती. आमची स्वतःची अशी जागा नव्हती, त्यांनी विकत घेऊन ठेवली होती. 2004 साली डेव्हलपमेंट केली नव्हती. 2010 साली काजूची शेती, जे पारंपरिक कोकणामध्ये चालते काजू आंबा, 2010 साली त्यांनी काजूची शेती वगैरे सुरू केली होती. आणि मग त्यांचं असं ठरलं की नाही बाबा ठीक आहे, जे काय कमवू, 5,000 कमवू, नाही तर 50,000 कमवू, नाही तर 5 लाख कमवू, जे काय कमवू ते शेतीमधनं कमवू, हे आमचं ठरलं फिक्स. नोकरी करायची नाही आणि बिलकुल त्याकडे मागे वळून पाहायचं नाही. आता आपली आई असते, तर आई नेहमी कसा एक सेफ विचार करते किंवा आपल्या मुलाचं भलं व्हावं, त्याचं फ्युचर म्हणजे 10-20 वर्षांतर काय असेल, कसं असेल, किंवा बाबा मुलगा हुशार होता, चांगले मार्क्स होते, तर एखादी नोकरी केली असती, किमान बाबा बँकचं IBPS देऊन तरी एक्झाम दिली, ॲग्रिकल्चर एक 5-50 हजार रुपये त्याला पगार भेटला, हा आईचा व्ह्यू होता. पण आम्ही बापलेक काय दोघं ऐकत नव्हतं की बाबा आम्हाला नोकरी करायची नाही, हे आम्ही ठरवलं होतं. त्यानंतर काय झालं की मग आई मित्रांना सांगणार की अरे तू त्याला सांग, किंवा तिच्यासोबतचे जे कलिग्स होते, आता आई म्हणजे नर्स आहे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, तर तिच्या आजूबाजूच्या त्या बायकांच्या चर्चा व्हायच्या. त्या म्हणायच्या की कसं अगं तुझा पोरगा तर एवढा हुशार आहे, कसली काय धंदे करतो, काय करणार आहे, शेती करणार आहे किंवा काय करणार, त्याला फिक्स नाहीये त्याचं अजून, वय त्याचं किती झालं बघ, मला UPSC करवता, काय झालं UPSCचं, एक्झाम पास होते की नाही किंवा काय, अशा बऱ्याच गोष्टी. तर मग नातेवाईकांकडनं, मावशीकडनं किंवा मामांकडनं सांगणं की अरे त्याला सांग जरा, तरी पण नाही. आपण ठरवलं की नोकरी करायची नाही कम्प्लिटली. मग नंतर हळूहळू मग करायचं काय, हा मेन पहिला मुद्दा होता. करायचं काय, तर मग बघायला गेलं तर पहिलं एक सोलर फार बूमिंग कन्सेप्ट होती त्या टायमिंगला. म्हणजे बाबा रूफटॉप सोलर असतील ते छोटे मोठे घरावर बसणार. आणि तेव्हा कसं होतं की मोठे जागा होती, तर आपण म्हटलं की 5 एकर जागेवरती मोठा सोलरचा प्लांट बसवायचा. हा म्हणजे वाईड कन्सेप्ट, मोठा 4-5 कोटीचा प्रोजेक्ट करायचा, हे आपल्या डोक्यामध्ये होतं. सगळी माहिती काढली, ट्रेनिंग्स केली त्याचे. मी फार 6 महिने त्याच्यामध्ये पूर्ण घालवले, ट्रेनिंग्स केले, खूप मोठमोठ्या लोकांची मिटिंग्स घेतल्या. मिटिंग्समध्ये भेटायचे नाही भेटायचे, कारण की तेव्हा आपलं काही नाव नव्हतं. भेटायचे, लोक रिजेक्ट करायचे, परत निघून यायचं. काय मग सोलरचं कसं झालं की एक कळलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्या टायमिंगला सोलरला जशी साऊथमध्ये आहे तसं तेवढं फिजिबल नव्हतं, मग ते सोडून दिलं. मग नंतर असं आजूबाजू कळलं की आमच्याकडे काळा दगड फार मोठ्या प्रमाणावरती आहे, तर बोललं की आपण यार स्टोन क्रशरचा बिझनेस करू शकतो का, तो ट्राय करून बघूया. मग ते करायचा प्रयत्न केला, तर मग बाबांना म्हणाले की नाही बाबा चला आपण एखादं मशीन घेऊ, छोटं प्रयत्न तर करू. एखादं सेकंड हँड मशीन घेतलं, 2 लाख रुपये त्याच्यामध्ये घातले. 2 लाखामध्ये ते सुरू करणं, कसं करणं, मग ते कसं होतं की शिक्षण घेतलं होतं, 7-8 वर्ष 10 वर्ष मेट्रो सिटीमध्ये राहिलो होतो. मग ते हात लावणं, मातीत हात घालणं, हे तसं पहिल्यापासून होतं, पण ते झटकन आपण अडॅप्ट करू शकत नव्हतं ना, तर त्यामध्ये ते जमलं नाही. त्याच्यामध्ये 1 लाखाचं मशीन सेकंड हँडमध्ये परत ते थर्ड हँड करून 1 लाखामध्ये विकून टाकलं. त्याच्यामध्ये लाखभर रुपये वडिलांचे मी फुकट घालवले, आणि जे आहे ते जे फुकट घालवले ते फुकटच घालवले. मग नंतर काय केलं की बा लँड डिलिंगचा बिझनेस फार मोठ्या प्रमाणावर होतो कोकणामध्ये. म्हणजे बाबा गुजराती लोक किंवा बाहेरची लोक येऊन ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मग ते करू शकतो का आपण, त्यात प्रयत्न केला. शेवटी कसं होतं की आई वडील हे शासकीय नोकरीमधले होते आणि त्यांनी कसे आयुष्यामध्ये कधी कोणाकडे चहा पण कधी घेतलेली नाही, तर ते संस्कार होते. तर आपल्याला कसं बाबा 5 लाखाची जागा 10 लाखात विकणे आपल्या मनाला पटत नव्हतं आणि ते जमतही नव्हतं. म्हणजे आपल्याला ते संस्कारच तसे आहेत, तर मग तेही जमलं नाही. मग नंतर कसं झालं की तोपर्यंत वडिलांनी 2010 सालीपासून काजूची शेती करायला सुरुवात केली होती. आता आंबा आणि काजू म्हटलं की कोकण आपल्या समोर येतं, आणि काजू लावले होते. मग नंतर एक असं आलं की 15-16 साली एक बाबांनी कुठं व्हॉट्सअप म्हणा किंवा ह्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की फणस काहीतरी वेगळं आहे. तर मग त्यांनी 2015 साली एक लागवड करायला सुरुवात केली. जेव्हा मी दिल्लीमध्ये होतो तेव्हा मग त्यांनी स्वतः ट्रेननं जाऊन ट्रेमधनं 400 झाडं घेऊन येऊन इथं आणून लावली. कोणत्या व्हरायटीज होत्या त्या XYZ व्हरायटी, त्या आम्हाला नावं पण एवढी परफेक्ट माहिती नव्हती. त्याने आणून इथं लावलं नाही. आणि तेव्हा जी लोक होती चांगले चांगले भले मोठे मोठे शेतकरी कोकणातले, ते काय म्हणायचे, अरे वेडा का रे तू, फणस कसला लावतोस, काय 1-2 झाडं ठीक आहे, 300-400 झाडं एवढं लावून फणस विकणार कुठे काय. मग ते मला फोनवर बाबा सगळं सांगायचे की बिट्टू आज असं झालं तसं झालं. मग ते म्हणायचे की फणस विकायचा कुठे, तर फणस विकायचा ते म्हणजे जेव्हा धरतील
तेव्हा बघू ना विकायचा कुठे की काय करायचं ते. आता लावू तर द्या मला. आणि लावायचं जसं आमचं होतं की नोकरी करायची नाही, तसं फणस लावायचं तर फणस लावायचं. मग त्या दरम्यान मग हे सगळं मी सोडून त्यांच्यासोबत जॉईन झालो. एक चांगलं होतं की कम्युनिकेशन स्किल्स चांगल्या होत्या. राहुरीमध्ये काय झालं की लिडरशिप स्किल आपल्यामध्ये आली होती. लिडरशिप स्किल आल्यामुळे कसं झालं की आपल्याला कळलं की आपण लोकांना कन्व्हिन्स करू शकतो की आपण 4 गोष्टी बोललं, लिहिलं तर ते लोक ऐकू शकतात. मग एक्सप्लोर करायला सुरुवात केली. मग 2017 साली एक इंटरनॅशनल सेमिनार झाला जॅकफ्रूटवरती वायनाड केरळला. तर तो जगातला 2 नंबरचा जॅकफ्रूटवरचा सेमिनार होता आणि भारतातला पहिलाच. तसं बघायला गेलं तर कोकणात खूप फणस होतो. विद्यापीठाची लोक किंवा ह्या बरेचसे लोकांनी ते येणं गरजेचं होतं, पण महाराष्ट्रातनं फक्त म्हणजे व्हिएतनाम, मलेशिया, श्रीलंका इकडचे वेगवेगळ्या देशातले ॲग्रिकल्चरचे प्रतिनिधी लोक आले होते. महाराष्ट्रातनं फक्त मी आणि माझे वडील दोघं. आणि आमचं एक चांगलं जमतं की आम्ही जिथं जाऊ तिथं दोघंच जातो आणि ते चांगलं असतं. एक ते माझ्यासाठी फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तिथं गेलो तर तिथं गेल्यावर आम्हाला असं कळलं की 5 दिवस कंप्लीट जॅकफ्रूटवरती सेमिनार होता. अगदी देशाचे ॲग्रिकल्चरचे कमिशनर पासून तिथे लोक होती. आणि 5 दिवस जे आपल्याला जे म्हणतात ना खत पाणी जे भेटतं किंवा जे आपल्याला कळतं की भविष्यात फणसाला काय दिवस येतील हे आम्हाला तेव्हा कळलं. लोकांना आजही माहिती नाहीये, पण आम्हाला एक ते 2017 सालीच कळलं होतं. मग व्हरायटीज गोळा करायला सुरुवात केली. व्हरायटीज गोळा करायची सुरुवात म्हणजे त्याच्यामध्ये कशी कन्सेप्ट आली की जगामध्ये बाबा लोकांना फक्त कापा आणि बरका फणस या 2च गोष्टी माहिती, म्हणजे सॉफ्ट आणि हार्ड शेलचा. मग आता बघायला गेलं तर मार्केटमध्ये आता पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी ते म्हणतात की आम्हाला कापा फणस द्या. आता पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही एक विचार केला की नुसते गरे 1 किलो साधारण 250 रुपये 300 रुपयाला विकले जातात. पण कोकणातनं ते फणस अख्खा फणस 10 रुपयाला घेऊन येतात. म्हणजे याच्यामध्ये वाईड गॅप केवढा मोठा आहे. म्हणजे आपल्याला इथं स्कोप आहे. त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. वडिलांना मी जेव्हा जोड दिली सोबत, त्याला कसं होतं की ते शेती करत होते. आणि माझा हा आजही आस्पेक्ट हा झालेला आहे की वर्षानुवर्ष आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा शेती करत आहेत, पण त्याला ती टेक्नॉलॉजीची जोड भेटत नाही. आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण तो कधी होणार जेव्हा ही यंग जनरेशन त्याला जेव्हा जॉईन अप होईल, टेक्नॉलॉजीची जोड भेटेल, तेव्हा ती बूस्टअप होणार आहे. हे मला कळलं. मग तेव्हा कसं होतं की कम्युनिकेशन स्किल्स चांगले असल्यामुळे सोशल मीडिया एक हँडलिंग चांगलं होतं. कारण की एक चांगलं होतं की दिल्लीमध्ये राहिलो होतो मी. जरी UPSC सोडली असली, तो जो अभ्यास होता तो मला आजच्या दिवसही मला तो उपयोगी फार मोठ्या प्रमाणावरती पडतो. कारण की ते माझं ऑप्शनल सब्जेक्ट असेल, काही असेल, म्हणजे इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, त्याचा फार टप्प्याटप्प्याला उपयोग पडत गेला. मग फणसावरती काम करायला सुरुवात केली. मग वेगवेगळ्या आधी दापोली विद्यापीठ आहे आमच्या इथे, तर दापोली विद्यापीठामध्ये जाऊन भेटलो किंवा फणस, पण तसं त्याच्यावरती फणस हे दुर्लक्षितच पूर्ण. म्हणजे बाबा कोण रे फणस, ते पावसाळ्यात धरतात, पुसतात, पिकतात, सडून जातात, कोण त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. मग एक्सप्लोर करायला सुरुवात केली. मग नंतर ते इंटरनॅशनल सेमिनार झाल्यावर एक असं झालं की आम्ही इंटरनॅशनल व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार केला. त्याच्यामध्ये जगभरातले सगळी लोक आहेत आणि ओनली दे आर वर्किंग ऑन जॅकफ्रूट. मग तिथं कळायला लागलं की फणसाच्या भाजीला खूप मोठ्या डिमांड आहे. मग फणस फक्त पिवळ्या कलरचाच नाहीये, लाल कलरचा आहे, ऑरेंज कलरचा आहे, वर्षातनं 2 वेळा येणार आहे. आता नुकतंच ते डुरियनचं एक आर्टिकल मी टाकलं होतं. ते डुरियन हे बाबा जगातलं सर्वात कॉस्टली फळ आहे. म्हणजे अगदी 2 ते 5 हजार रुपयाला एक फळ विकलं जातं. तर म्हणालो की आपण अरे ह्याला काही खर्च तर काहीच करत नाहीये. तर आपल्याला याच्यातनं कळलं की आपण फणस जर लागवड केली तर आपण लावलीये, तर हे शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं की ह्याचा इतरांना कसा फायदा होईल किंवा शेतीच्या माध्यमातून ह्याच्यावरती कमर्शियल आस्पेक्ट कसा जोडता येईल, हे याच्यावरती काम करायला सुरुवात केली. मग जसं पुढे पुढे जात गेलो तर आपल्याला कळायला गेलं की आता सध्याच्या घडीला आपल्याकडे जगामध्ये 128 फणसाच्या व्हरायटी आहेत. त्यातल्या आपल्याकडे 76 व्हरायटीज आलेल्या आहेत. आणि 76 व्हरायटीज ह्या फक्त महाराष्ट्रातल्या नसून वेगवेगळ्या राज्यांमधल्या आहेत, बाहेरच्या देशांमधले आहेत. म्हणजे व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, आफ्रिका, ब्राझील, US, UK कडे फणस होत नाही, पण तिकडच्या काही ज्या स्पेशल व्हरायटी आहेत जॅकफ्रूटच्या तेही आपल्याकडे आलेले आहेत. चॉकलेट टाईपचं जॅकफ्रूट हे फार मोठी नवीन कन्सेप्ट आहे, पण गऱ्याचा कलर चॉकलेट सारखा, काय गऱ्याची टेस्ट चॉकलेट सारखी. तर अशा पद्धतीच्या व्हरायटीज गोळा केल्या आपण. मग ह्या व्हरायटीज गोळा करता करता आपल्याला असं कळलं की नाही, आपण लागवड वाढवली पाहिजे. मग पहिली जी 400 झाडं होती ती जागा ऑलरेडी घेतली होती. ते पूर्ण जंगल साफ केलं आणि त्याच्यामध्ये आपण प्लांटेशन केलं. 9 एकरमध्ये 900 झाडांचं प्लांटेशन केलं, प्रॉपर सिस्टमॅटिक ड्रिप करून. आणि एक आहे फणस, जसं मी बोललो की फणस 0 मेंटेनन्स ट्री, फक्त त्याला पाणी दिलेलं आहे आपण 2 वर्ष. सुरुवातीला झाड लावताना फक्त एक गमेलभर शेणखत त्याच्यामध्ये टाकलेलं आणि बाकी त्याला काहीही खर्च नाही. मग आपलं हे लागवड झाली. मग लोक बघायला यायला लागली की मध्येच एक दूरदर्शन आर्टिकल कव्हर केलं होतं. मग दूरदर्शनवर, आता दूरदर्शन फार तसं पहिले खूप लोक बघायचे, आता कमी लोक बघतात. जे यांना आवड आहे ती लोक बघतात. मग हळूहळू लोक यायला लागली. एकाची भेट व्हायला लागली, 2 लोक यायला लागली, 10 लोक यायला लागली, 50 लोक यायला लागली. फणस बाग काहीतरी नवीन म्हणून लोक यायला लागली. मग नंतर त्यांची अशी इच्छा झाली सगळ्यांची की नाही, तुम्ही लावलंय तर आम्हाला पण झाडं पाहिजेत. काय मग तुम्ही कुठून आणलात? मग आम्ही असं ठरवलं की आपण ह्याला शेतीला काहीतरी कमर्शियलायझेशन ह्यातनं आपण एक बाबा उद्योगधंदा किंवा एंटरप्रेन्योरशिप सुरू करू शकतो का.
तर मग पहिल्या वर्षी काय केलं की माझं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळे बाबा काय मला म्हणाले की आपण एक नर्सरीचं लायसन्स सुरू घेऊया आपण तुझ्या नावावरती. मग नर्सरीचं लायसन्स घेतलं, जॅकफ्रूट आणि कॅश्यू. पहिल्या वर्षी पण एवढा आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता. पहिल्या वर्षी फक्त 500 झाडांचं ते लायसन्सवर नोंद करावी लागते. 500 झाडं फणसाची, काजू खूप मोठ्या प्रमाणात, तेव्हा 3000 काजू झाडं, म्हणजे आम्हालाही तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. पण ती 500 झाडं अशी हार्डली 5-10 दिवसात संपून गेली. मग नेक्स्ट इयर आपण काय केलं की नाही बाबा ह्या वर्षी 3000 झाडं करायची. तर 3000चा टप्पा मला फार मोठा वाटत होता की 3000 झाडं लोक घेतील की नाही. आपण त्याला खर्च केला. आजही फणसाची कलमं बांधायला महाराष्ट्रामध्ये ग्राफ्टर लोक नाही आहेत. त्याची कलमं बांधायला मी केरळवरनं माणसं बोलवतो, त्यामुळे त्याला तेवढा खर्च आहे. तर ते एक बर्डन राहतं की आपण उद्योगात नवीन पडतोय. पण त्या वर्षी एक कळलं की हार्डली जून महिन्यामध्ये हा लागवडचा टाइम असतो, तर जून एका महिन्यातच 3000 झाडं संपून गेली. आणि मी म्हटलं की यार 3000 झाडं संपली तर 3000 झाडामागे समजा आपण एक थोडा प्रॉफिट बघला तर आपल्याला एक चांगले 3-4 लाख रुपये वगैरे सुटतायत त्याच्यामध्ये. म्हणजे एक कळलं की आपण एक महिना दीड महिना मेहनत केली तर आपल्याला एवढे पैसे सुटू शकतात. हा त्याच्या मागचा व्ह्यू मला कळला. आणि तेव्हा ते डेव्हलप झालं की व्हॉट इज एंटरप्रेन्योरशिप आणि व्हॉट इज बिझनेस. म्हणजे बिझनेस म्हणजे काय आणि याच्यातून पैसे कसे कमवता येऊ शकतात. लोकांना तर आपल्याला फसवायचं नाहीये, लोकांना त्याच्यातनं गाईड करून आपण फायदा कमवून लोकांनी त्यातनं फायदा निर्माण करून द्यायचा आहे. मग नेक्स्ट इयर ठरवलं की मग अजून एक्सप्लोर करायला लागलो. मग जॅकफ्रूटचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स काय करू शकतो. मग तेव्हा मला ते माझं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आठवलं. तेव्हा माझं ते डिपार्टमेंट आठवलं, ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग. मग ते म्हटलं की आपण याला फूड प्रोसेसिंगमध्ये करायचं. मग व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सवर काम करायला सुरुवात केली. मग हळूहळू ते जसं फणस, आता त्याच्यानंतर काय झालं, फॉर्च्युनेटली केरळ राज्याने त्यांचं स्टेटचं फ्रूट जॅकफ्रूट म्हणून डिक्लेअर केलं. आणि त्यांनी काय केलं की जॅकफ्रूट मिशन फॉर केरळ, नंतर मग त्यांच्या मागोमाग जॅकफ्रूट मिशन फॉर तमिळनाडू झालं, नंतर त्याच्या मागोमाग लगेच जॅकफ्रूट मिशन फॉर मेघालय झालं. मेघालयमध्ये तर एक IFS आहेत सचिन गावडे म्हणून, माझे सिनियर आहेत सर, त्यांच्या अंडर आपण त्यांना अशी गाईड करून तिकडे मेघालय राज्यामध्ये ते जॅकफ्रूट मिशन सुरू झालं. आपण म्हणालो की चला जॅकफ्रूटमध्ये 100% ह्याच्यामध्ये भविष्याला फार ब्राईट आहे. आणि मग असं बघायला गेलं की आम्ही एक ऑब्झर्व केलं की आंबा कसा आहे, हापूस आंबा हा महाराष्ट्राचा मेन मानला जातो, फार लोकांना आवडतो. पण आंब्यावरती काय व्हायला लागले की फवारण्या, खतं फवारण्या ह्याचा फार मोठा खर्च व्हायला लागला. म्हणजे 12-12, 15-15 फवारण्या करून त्याला मेंटेनन्स कॉस्ट वाढला. काजूचं काय झालं की आफ्रिका आणि टंझानियाची बी कोकणामध्ये यायला लागली, इम्पोर्ट ड्युटी कमी झाल्यामुळे. तर त्याच्यामुळे तो 70-80 रुपयांनी भेटायला लागला. आणि ते कोकणातल्या काजू बीला 100 रुपये पण भाव भेटत नव्हता. त्यामुळे काजूची शेती परवडत नव्हती. मग ह्याला ऑप्शन काय, तर मग फणस. मग फणस लागवड केली. मग 400 झाडांची 1300 झाडं केली आपण. मग तसं जसं मग पेपरामध्ये आर्टिकल्स यायला लागले, लोक अप्रोच करायला लागले. सुरुवातीला एक असा एक विषय त्याच्यात सांगू इच्छितो की मी ॲग्रिकल्चर मोठ्या मोठ्या ह्यांना लोकांना भेटायचा प्रयत्न केला, कुठल्या ना कुठल्या राजकीय माणसाच्या थ्रू वगैरे राजकारणातल्या लोकांना भेटायचा प्रयत्न केला, किंवा फणस 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 आपण सांगून नमलो काय. पण तेव्हा आपल्याला तेवढा त्याच्यामध्ये काय म्हणतात सक्सेस भेटला नाही, किंवा त्या गोष्टी आपल्याला त्या अप्रोचेबल झाल्या नाहीत तेवढ्या. मग नंतर हळूहळू स्वतः मी ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली जॅकफ्रूटवरती, बाहेरच्या देशातले ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली, त्याच्यावरती लिखाण सुरू केलं. लिखाण सुरू केल्यानंतर मग आमचं एक सुरू होतं की बरेचसे लोकांनी मला हेल्पिंग हँड्स खूप म्हणून आले. एक बाबा वडिलांचे चांगले कर्म, आपण दुसऱ्याला कधीच फसवलं नाही, हे आपल्या पाठीशी नेहमी असल्यामुळे आपल्याला झालं की आपल्याला लोक चांगली भेटत गेली. चांगली लोक भेटत गेल्यामुळे चांगल्या गोष्टी घडत गेल्या आपल्या आयुष्यात. मित्र म्हणजे फ्रेंड सर्कल माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं टर्निंग पॉईंट ठरलं, कारण की काहीतरी वेगळं करतायत. तर फ्रेंड सर्कल चांगलं असल्यामुळे त्यांनी आपल्याला प्रमोट केलं, त्यांनी आपल्याला मोठं केलं. त्यांचं आई वडिलांसोबत त्यांचंही फार मोठं योगदान आहे. तर मग आता जॅकफ्रूटमध्ये सध्याच्या घडीला आपण आता नर्सरी बिझनेस झाला, तर पुढच्या वर्षी वी आर प्लॅनिंग फॉर फूड प्रोसेसिंग. आता फूड प्रोसेसिंगमध्ये ह्याच वर्षी ऑल ओव्हर दी वर्ल्ड असं प्रूव्हन झालं की जॅकफ्रूट पासून टाईप 2चा डायबिटीस क्युअर होतो. त्यामुळे सगळं झटकन लोकांच्या लक्षात आलं की बाबा जॅकफ्रूट फोकसमध्ये आला झटकन. माझे वडील गेले 5 वर्षापासून सांगतायत की फणसापासून डायबिटीस क्युअर होतो, पण ते ऐकत नव्हतं कोण. पण आता जसं ते बाहेरून आलं, इंटरनॅशनल लेवलवरनं आलं, तेव्हा लोकांना कळलं. माझ्या जॅकफ्रूटपासून फणस हे असं आहे की त्याचा कोणताही पार्ट वेस्ट होत नाही. एकूण एक गोष्ट आपण त्याची युटिलाइज करू शकतो आणि तुम्ही खर्च त्याला काहीच करत नाहीत. मग आपण कळलं की बाबा एकरी 100 झाडं बसू शकतात. मग 4 वर्षानंतर त्याला उत्पन्न सुरू झालं की किती त्याला उत्पन्न भेटेल. फणसाची मिनिमम लाईफ 100 वर्ष आहे झाडाची. म्हणजे आपण म्हणतो की 5 पिढ्या बसून खातील, तर कशा 5 पिढ्या बसून खातील की 20 वर्षाची एक पिढी मानली जाते. तर फणस असं झाड आहे किंवा 5 पिढ्या बसून खातील, आपण असं बोलतो. तो एक कन्सेप्ट झाला. मग पुढच्या वर्षी आपण एक साधारण एक मोठा 1 ते 1.5 CR पर्यंतचा एक फूड प्रोसेसिंग प्लांटचं नियोजन करत आहे. एक पूर्ण जॅकफ्रूट फार्मच्या 2च्या मध्ये आपण एक मोठ्यापैकी बऱ्यापैकी जागा घेऊन ठेवली आहे. तर मला ते भविष्यात जाऊन एक जॅकफ्रूट ओरिएंटेड ॲग्रो टुरिझम सुरू करायचं, म्हणजे जॅकफ्रूट फॉरेस्ट अशी त्याच्यामध्ये कन्सेप्ट आणणार आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातली लोक यायला लागली आहेत, गोवा राज्यामध्ये ह्या वर्षी झाडं गेली, गुजरातला झाडं गेली, बाहेरच्या राज्यातली लोक अप्रोच करायला लागले आहेत. भविष्यात जाऊन माझा असा हेतू आहे की बाबा जगभरातली लोक तिथे येतील की बाबा फणस काय आहे,
किंवा फणसाबद्दल नक्की म्हणजे इट विल बी लाईक अ रिसर्च स्टेशन. आज 76 व्हरायटी आहेत, तर आपलं भविष्यातलं टार्गेट असं आहे की भविष्यात 100 व्हरायटीज करायच्या. म्हणजे असं कोणता भाग सुट्टा कामा नाही की फणसाचं आपल्याला काही माहिती नाही. 100 व्हरायटीज झाले, जर गव्हर्नमेंटचा आपल्याला सपोर्ट जर तेवढा भेटला तर एक जॅकफ्रूट रिसर्च स्टेशन करायचं आपल्या डोक्यामध्ये आहे. तर ह्याच्यामधनं आपण सांगू इच्छितो की बाबा असं नाहीये, मी फार म्हणजे स्ट्रगलिंग फार असं म्हणता येणार नाही, पण वडिलांचं घरच्यांचं सपोर्ट फार मला चांगला होता. मित्र चांगले भेटले, म्हणजे फ्रेंड्स सर्कल मला फार मोठ्या चांगलं भेटलं, त्याचा मला नेहमी फायदा होत गेला. नंतर प्रवीण गायकवाड सारखी, दादांसारखी माणसं जी आहेत त्या लोकांनी मला फार बूस्टअप केलेलं आहे. ते लोक उद्योजकतेवरती फार मोठ्या प्रमाणावरती काम करतात. आजकालच्या घडीला बाकीच्या गोष्टी सोडून आजच्या जमान्यामध्ये मुलांना उद्योगधंदे नाही आहेत. आता कोविडचा पण काळ होता, हे 2 वर्ष, त्याच्यामध्ये लोक फार बॅकफुटला गेलेले आहेत. तर माझं म्हणणं हेच आहे की शेतीच्या माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो, हे आपल्या यंग जनरेशनला कळणं गरजेचं आहे. आणि आई वडील शेती करतात तर त्याला फक्त आपल्याला टेक्नॉलॉजीची जोड द्यायची, मातीमध्ये हात घालायची जर आपली तयारी असेल तर 100% पैसे भेटतात. नेक्स्ट मी मुद्दा असं तुम्हाला सांगू इच्छितो की मी त्या UPSC म्हणा किंवा इंजिनिअरिंगची जर्नी म्हणा, या सगळ्यामधनं मी गेलेलो आहे आणि आता शेतीमध्ये आलेलो आहे. दिस इज माय फायनल मोटिव्ह आणि ह्याच्यामध्येच करिअर हे ह्याच्या पुढचं पूर्ण राहणार आहे माझं. तर आता UPSCची मुलं काय असतात किंवा त्याचं काय स्ट्रगल आहे किंवा त्यांनी किती कष्ट घेतात हे मी स्वतः जवळून बघितलं, कारण की मी त्यातनं गेलेलो आहे. माझेही सिनियर्स लोक आहेत जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये IAS आहेत, IPS आहेत, त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन नेहमी राहतं. त्यांचं एक म्हणणं मला एक आलं की मिथिलेश, दिस जॉब इज व्हेरी क्रीम जॉब, पण ह्याच्यामध्ये कसं आहे की तू जे करत आहेस हे फार चांगलं आहे, आम्हाला त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. मी UPSC का करत होतो, तर मला काय करत होतं, मला सोसायटीसाठी काहीतरी करायचं होतं. ते मला UPSCच्या माध्यमातून करायला नाही जमलं, पण मला त्याचं दुःख नाही. आजही मी शेतीच्या माध्यमाने सोसायटीसाठी काहीतरी करतोय, मी त्याचं देणं लागतो ते मी करत आहे आणि त्याचं मला फार मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. UPSC MPSCच्या मुलांना मी एक सांगू इच्छितो की आता भविष्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे, प्रायव्हेट जॉब्स, गव्हर्नमेंट जॉब्स हे वर्षानुवर्ष हे कमी होत जाणार आहेत आणि आपण त्याला फक्त ऑप्शन आहे एंटरप्रेन्योरशिप आहे, टेक्नॉलॉजीची जोड. आणि आपण जे शिक्षण घेतलं त्याला आपण कशा पद्धतीने, असं काहीच नाहीये, मेकॅनिकलचा माणूस शेती करू शकतो किंवा बाबा एरोनॉटिकलचा माणूस केमिकलमध्ये काम करू शकतो, फर्टिलायझर्समध्ये काम करू शकतो. आपल्यासाठी फार मोठं जग आहे, टेक्नॉलॉजी आपल्या हातामध्ये आहे. तर त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला त्याच्यामध्ये किती वर्ष घालायची आहेत हे आपण आत्ता ठरवलं पाहिजे. आता आम्ही आमच्या काळात काय केलं की इंजिनिअरिंग झाली, 4 वर्ष 2 वर्ष घातली. आत्ताची मुलं किंवा मुली 20, 28, 29 वयापर्यंत त्याचे प्रिपरेशन करतात आणि नंतर असं झटकन येतं की लग्नाचं वय आलं तर झटकन असतं की अजून तुला नोकरी नाही, फॅमिली प्रेशर असतं. जरी आई वडील फिजिबल असले तर रिलेटिव्हचं प्रेशर असतं. तर त्यामुळे तुम्ही बाबा एक जर फिक्स असेल तर बाबा जेव्हा तुमची इंजिनिअरिंग सुरू होईल किंवा जेव्हा बेसिक UG सुरू होईल तेव्हा तुम्ही UPSC प्रिपरेशन करा. मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 वर्षामध्ये, पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्ही क्रॅक करू शकाल, एवढा तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स आला असेल. सर प्लीज गो फॉर दॅट. इफ यू आर नॉट रेडी फॉर इट देन तुम्ही त्याच्यामध्ये हे करा की बाबा प्लॅन B तुमचा तयार ठेवा. प्लॅन B इज व्हेरी मस्ट फॉर इट. आणि त्याच्यामध्ये जर तुमचा प्लॅन B असेल तरच तुम्ही सक्सीड करू शकता. आणि मी तर असं म्हणेन की फार मोठ्या, म्हणजे आता समजा 100 लोक जर सिव्हिल सर्व्हिसकडे जात असेल ना, तर किमान ह्याच्या पुढे 50 जणांनी तरी एंटरप्रेन्योरशिपवर जर काम केलं, त्यातले जर 10 उद्योजक जरी झाले ना, मोठे उद्योजक झाले, तर भविष्यात जाऊन ते 50,000 5 लाख लोकांना कामं देणार आहेत आणि तेव्हाच आपल्या भारताची इकॉनॉमी जनरेट होणार आहे आणि हे फार मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज मला ह्याच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून हळूहळू काय आहे ना, ग्रॅज्युअली दरवर्षी पैसे भेटत आहेत. पैशाचं म्हणजे जे माझं इन्कम आहे ते वाढत आहे. पण एक जे आहे की बाबा मला ती माझी बाग आहे किंवा माझ्या वडिलांच्या सोबत जे राहणं आहे किंवा फॅमिलीसोबत वावरणं आहे. आता मी मेट्रो सिटीमध्ये राहिलेलो आहे, मुंबईत राहिलोय, पुण्यात राहिलोय, दिल्लीत राहतोय. मला ही लाईफ आवडते ही, पण ती एक 5-6 दिवसापुरती आवडते फक्त. पण बाकीचे 25 दिवस मला असं वाटतं की आपल्या शेतामध्येच राहावं, तिकडं छान वाटतं, तिकडंच रमून जावं. आणि हे फार मोठं आहे आणि हे पैशापेक्षा हे सॅटिस्फॅक्शन जे आहे हे फार मोठं आहे. म्हणजे आपल्याला आयुष्यात काय वाटतं की मला इन्कम 10 लाख पाहिजे, 50 लाख पाहिजे, 1 कोटी पाहिजे, 10 कोटी पाहिजे. कोविडच्या काळात आपल्याला एक कळलं की आपल्याला जगायला फार मोठी अमाऊंट लागत नाही, 10, 15,000, 20,000 मोर दॅन इनफ होतात. पण एवढं मी म्हणत नाही. भविष्यामध्ये आपलं लग्न होणार असतात, मुलं बाळ होणार असतात, त्यांचं एज्युकेशन असतं. एक बेसिक अमाऊंट जर तुमच्याकडे असेल ना आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये जे सॅटिस्फॅक्शन जे भेटते दॅट इज मोर, आणि ते क्रोर्समध्ये असतं, म्हणजे त्याची तुम्ही व्हॅल्यू पैशामध्ये कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर अशा पद्धतीची माझी जर्नी होती आणि जो स्टॉक्सच्या पूर्ण टीम्सने, जो स्टॉक्सने आपल्याला इथे इन्व्हाइट केलं आणि आपला इंटरव्ह्यू कव्हर केला त्याबद्दल जो स्टॉक्सचे फार फार आभारी आहे. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.